तुला शिकवेन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. चारू हा सर चारुलता मॅडमच्या फोटोसोबत बोलत असतात आणि त्यांना अक्षरा अधिपतीवर लक्ष ठेवायला सांगत असतात आणि तितक्यात त्यांना बाहेरून जोरजोरात बोलल्याचा आवाज येतो, त्यामुळे ते बाहेर जातात. दुसरीकडे भुवनेश्वरी मॅडम अक्षरावर ओरडत असतात आणि तिला विचारत असतात की तुम्ही सतत सरगमचा अपमान का करताय. आणि मग तितक्यात अधिपती त्या ठिकाणी येतो. सरगमला बघून तो खुश होत तिला विचारतो की मॅडम तुम्ही परत आलात का गाणं शिकवण्यासाठी. आणि त्यावेळी सरगम म्हणते की हो अधिपती, पण मी तुम्हाला गाणं शिकवण्यासाठी परत आलेली नाही आहे. त्यामुळे अधिपती विचारतो मग कोणाला गाणं शिकवण्यासाठी आला आहात. आणि त्यावर सरगम सांगते चंचला. आणि ते ऐकून अधिपती आणि त्या ठिकाणी आलेले चारुहास सर या दोघांनाही आश्चर्याचा धक्काच बसतो. तर भुवनेश्वरी आणि चंचला हसतच एकमेकींकडे बघत असतात. तर सरगम मुद्दाम अधिपतीला म्हणत असते की खरं तर तुम्हाला शिकवायला मला खूप आवडलं असतं, मात्र अक्षराला ते आवडत नाही आणि त्यामुळे मी तुम्हाला यापुढे शिकवू शकत नाही. तर अधिपती म्हणतो काही हरकत नाही, आता तुम्ही चंचलाला गाणं शिकवणार आहातच ना, मग त्यावेळी माझ्या कानावर जे काही पडेल त्यातून मी थोडंफार शिकेल. आणि त्यावेळी सरगम मुद्दाम नाटक करत म्हणत असते की खरं तर मला तुम्हाला अजून खूप काही शिकवायचं होतं, पण सगळंच राहिलं. आणि त्या दोघांचं ते बोलणं सुरू असताना अक्षरा रागातच तेथून निघून जाते. आणि मग त्यानंतर भुवनेश्वरी चंचला आणि सरगमला देखील तेथून जायला सांगते. आणि ती अधिपती चारुहास सरांना म्हणते की बरं झालं तुम्ही दोघेही इथे आलात, आता बघितलं ना तुमच्यासमोर जे काही घडलं ते. आणि मग ती या दोघांना सांगण्याचा प्रयत्न करते की त्या सरगम मॅडमची पैशांची अडचण होती, त्यांनी आम्हाला फोन करून तसं सांगितलं आणि मग आम्हीसुद्धा त्यांना मदत करायचं ठरवलं. आता ती काही मोठ्या तालेवार घराण्यातली नाही, त्यांना देखील काही अडचणी असतातच ना, म्हणून मग आम्ही त्यांना म्हटलं की या तुम्ही चंचलाला गाणं शिकवा आणि आम्ही तुम्हाला त्या बदल्यात पैसे देऊ, म्हणजे त्यांचीसुद्धा अडचण दूर होईल. आणि त्यावर अधिपती म्हणतो ठीक आहे आईसाहेब. तर भुवनेश्वरी म्हणत असते पण तुमच्या बायकोला काय झाले ते बघा आधी, त्यांच्याशी बोला, कारण त्या सतत सरगम मॅडमचा अपमान करत असता. त्यावेळी त्या बायकांचा गैरसमज झाला होता म्हणून त्यांनी यांना घराबाहेर काढलं, त्याआधीसुद्धा यांचा गैरसमज झाला म्हणूनही त्यांनी यांना घराबाहेर काढलं. पण आता परत जर तसं झालं तर ते आम्ही सहन करणार नाही. आता ती सरगम रोज इथे येणार आणि रोज घरात भांडणं होणार असतील तर ते आम्हाला चालणार नाही. आणि त्यावेळी अधिपती म्हणतो की आईसाहेब तुम्ही काळजी करू नका, आम्ही मास्तरीणबाईंसोबत बोलतो, त्यांची चिडचिड होती म्हणून त्या असं वागतायत, पण आम्ही त्या सरगम मॅडमची माफी मागतो. पण भुवनेश्वरी म्हणत असते की तुम्ही माफी मागून काय फायदा आहे, सुनबाईंनी त्यांची माफी मागायला हवी. मात्र अधिपती म्हणतो की आईसाहेब तुम्ही चिडू नका, आम्ही बोलतो त्यांच्याशी. आणि मग त्यानंतर तो देखील अक्षराकडे जातो. तर चारुहास भुवनेश्वरीला विचारत असतो की चंचलाला गाणं शिकवण्याचा विचार तुझ्या मनात कसा आला आणि त्यासाठी तुला ती सरगमच का भेटली, दुसरं कोणी सापडलं नाही का. आणि त्यावेळी भुवनेश्वरी म्हणते की आत्ताच आम्ही तुम्हाला सांगितलं ना की त्यांचीही नड होती म्हणून आम्ही त्यांना बोलावलं, आता उगाच तुम्ही तुमच्या मनात नको ते विचार आणू नका आणि तुमच्या सुनबाईंसोबत बोला, कारण तुमचं त्या ऐकतात ना. आणि मग ती तेथून निघून जाते. त्यानंतर मग अक्षरा अधिपतीला विचारत असते की आता तुम्ही पुन्हा त्या सरगम मॅडमकडून गाणं शिकणार का. त्यावेळी अधिपती म्हणतो की नाही मास्तरीणबाई, त्या चंचलाला गाणं शिकवण्यासाठी आल्या आहेत आणि आम्ही त्यांना फक्त म्हटलो की तुम्ही तिला गाणं शिकवत असताना जे काही आमच्या कानावर पडेल त्यातून आम्ही शिकण्याचा प्रयत्न करू. त्यावेळी अक्षरा म्हणते पण मुळात चंचलाला त्यांच्याकडून गाणं का शिकायचं आहे हेच मला कळत नाही. तर अधिपती म्हणतो आता तिला गाणं शिकण्याची इच्छा झाली आहे म्हटल्यावर आईसाहेब नाही कसं म्हणणार, जर त्या नाही म्हटल्या असत्या तर तिच्यावर अन्याय झाल्यासारखं वाटलं असतं ना. त्यावेळी अक्षरा म्हणते की चंचलाबद्दल मला काही बोलायचं नाही, मला काही प्रॉब्लेम नाही, पण त्या सरगम मॅडम. आणि त्यावेळी अधिपती तिलाच विचारतो की जर सरगम मॅडमने चंचलाला गाणं शिकवलं तर काय प्रॉब्लेम आहे. पण त्याच्या या प्रश्नाचं अक्षरा उत्तर देऊ शकत नाही. ती अधिपतीला म्हणते की मी तुमच्यासाठी एखादा ऑनलाईन शिक्षक बघते. अधिपती म्हणत असतो की आता कशाला उगाच, आमचा कामाचा लोडसुद्धा खूप वाढला आहे. पण अक्षरा काही ऐकत नाही. ती अधिपतीला सांगते की माझं ठरलंय, मी तुम्हाला गाणं शिकवणारच. आणि मग ती तेथून निघून जाते. आणि त्यानंतर अधिपती नाचायला सुरुवात करतो. अक्षराची होणारी चिडचिड बघून त्याला खूप हसू येत असतं आणि मग तो आरशामध्ये बघत स्वतःशी म्हणतो की मास्तरीणबाई आम्ही तुम्हाला तंगवायचं ठरवलं होतं,
पण या सगळ्यामध्ये आता आम्हीच अडकत चाललो आहोत. तर दुसरीकडे तो फॅक्टरीमधला माणूस नीलमची वाट बघत असतो आणि तो तिच्याबद्दल एका बाईला विचारतो सुद्धा. आणि मग त्यानंतर त्याला असं वाटतं की ती काम तर सोडून गेली नाही ना. आणि मग तो स्वतःशीच म्हणतो की जर तिने काम सोडलं असेल तर खूप मोठी चूक केली आहे. तर त्याचवेळी नीलम त्या ठिकाणी येते. तर तो माणूस तिला बाहेरच अडवतो आणि विचारतो की एवढा उशीर का झाला तुला माहिती आहे ना, लेट झालेलं मला आवडत नाही. आणि आता मी तुला काल जे काही विचारलं त्याचं लवकरात लवकर उत्तर दे. मात्र नीलम रागातच तेथून निघून जाते. तर तो माणूस स्वतःशीच हसत असतो. दुसरीकडे चंची आणि ती सरगम गप्पा मारत असतात. त्या दोघीही भुवनेश्वरीच्या हुशारीचं कौतुक करत असतात. आणि तितक्यात भुवनेश्वरी त्या ठिकाणी येते. त्या दोघी भुवनेश्वरीचं खूप कौतुक करू लागतात. सरगम म्हणत असते की मॅडम, मी तर आशाच सोडून दिली होती या घरात परत येण्याची, पण तुमच्यामुळे मी परत येऊ शकले. पण भुवनेश्वरी त्या दोघींवर चिडते आणि सांगते की आम्ही भराईचं काम करतोय, तुम्ही दोघी ते घालवू नका. तुम्हाला ज्या कामासाठी या घरात आणले ते काम करा. आणि त्यावर चंची म्हणते की हो मावशी, तू काळजी करूच नको, पण आज खरंच खूप मजा आली. या सरगमला बघून त्या अक्षराचा चेहरा कसा झाला होता. मला तर असं वाटत होतं की फोटो काढावा. पण भुवनेश्वरी तिला बाहेर जायला सांगते. आणि मग ती सरगमला म्हणते की आता तुम्हाला मी या घरात परत आणले, तर तुमच्या क्लासमध्ये अधिपतींना सामील करून घ्या आणि ही शेवटची संधी आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि ती तेथून निघून जाते. तर दुसरीकडे अक्षरा स्वतःशीच म्हणत असते की मी अधिपतींना किती हिंट देते, पण तरीही त्यांना माझ्या मनातलं का कळत नाही आहे आणि मलासुद्धा काहीच बोलता येत नाही. आणि मग ती आरशासमोर उभी राहून तिच्या मनातील भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. पण त्याचवेळी अधिपती त्या ठिकाणी येतो आणि अक्षरा अशी स्वतःशीच बडबड करत आहे हे बघून त्याला आश्चर्य वाटतं. तो विचारतो की मास्तरीनबाई, हे काय चाललंय तुमचं? तर अक्षरा घाबरून म्हणते काही नाही, मी फोनवर बोलत होते. तर अधिपती म्हणतो की फोन तर टेबलवर आहे, एवढ्या लांबून तुम्ही फोनवर कसं बोलत होता? आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की नाही, मी फोनवर बोलत नव्हते, तर मला आता फोनवर बोलायचं आहे आईसोबत. त्यामुळे अधिपती म्हणतो ठीक आहे आणि मग तो बाहेर जातो. तर अक्षरा पुन्हा स्वतःशी बोलू लागते. तर अधिपती पुन्हा आतमध्ये येत विचारतो की मास्तरीनबाई, नक्की सगळं ठीक आहे ना? पण त्यावर अक्षरा काहीच उत्तर देत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.